गाईस, तर डीपी इकडे शेतात केलेल्या कामाबद्दल सांगतोय. तर जान्हवी सांगते की मी गौऱ्या खूप थापलेल्या आहेत. चला तर बघूयात नेमकं डिस्कशन काय चाललेलं आहे. तर इकडे अभिजित सांगतो की आमच्या इकडे ना गोठे खूप आहेत आणि आम्ही तिथलंच दूध घेतो. तर जान्हवी सांगते की म्हशीचंच असेल ना, कारण तिकडे गायी खूप कमी आहेत. त्यावरती अभिजित सुद्धा सांगतो की हो, तिकडे गायी खूप कमी आहेत, म्हशीचंच दूध आहे. त्या डीपी सांगतो की मी तर लॉकडाऊनमध्ये खूप शेतातली कामं केली आहेत, म्हणजे माझं अख्खं लॉकडाऊन शेतातच गेलं. त्यावर निक्की म्हणते की नांगर ते ओढायला ना खूप मजा येते. त्यावरती डीपी सांगतो नाही, मी तसलं काही मला करायला मिळालं नाही, पण मी बाकीचं केलं. कारण काय झालं, मी ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये होतो, त्याच वेळेस ते काका जे काम करत होते ते एक्सपायर झाले आणि मला शेतातला काही अनुभव नाहीये. त्याच्यामुळं मला काय करतात हेच माहीत नव्हतं. म्हणून मी ते एक काकी होत्या त्यांना बोलवून आणलं, वैरणीची पेंडी कशी बांधायची हे ते सगळं दाखवलं. मला कुठून शेताचा बांध सुरू होतो आणि कुठे जाऊन संपतो हे सुद्धा माहीत नाही. बाबांनी मला सांगितलं, "हे बघ, हे शाळू आहे, हे ऊस आहे आणि हे गवत आहे. तर हे एवढं गवत बिंडावर कापायचं, जनावराला घालायचं." तर डीपी सांगतो की मी गायऱ्या घेऊन बाहेर बांधायचो आणि गोठा परत धुवून स्वच्छ लोटून वगैरे काढायचं. त्या काकींना विचारलं की धार कशी काढायची, गवत कसं बांधायचं, ती पेंडी बांधताना तो पाला कसा मुरगळायचा, हे सगळं मी शिकून घेतलं. एकदाच दाखवलं त्यांनी पण मला आणि ते सगळं मी शिकून घेऊन परत जसंच्या तसं करायला लागलो. तर असं माझं लॉकडाऊन पूर्ण शेतातच गेलं. त्याच्यानंतर जान्हवी सांगते की शेणीच्या गौऱ्या कोणी केलेल्या आहेत का? तेव्हा डीपी म्हणतो हां, ते शेणाचं ना शेणकूट आम्ही म्हणतो त्याला. तर निकी म्हणते, "हां, गौऱ्या आम्ही पण केलेल्या आहेत खूप आणि ती खूप मजा येते भाकऱ्यासारखं थापायला," असं डीपी सांगत असतो. तर त्यानंतर जान्हवी सांगते, की आम्ही गावी अजून सुद्धा चूल ठेवलेली आहे, कारण चुलीवरची मजाच काही वेगळी आहे आणि तिकडे ना शेणा मातीची जी घरं असतात गावाकडे, त्याचा वास बघायचा किती मस्त येतो. म्हणजे एवढं सगळं आहे तरीसुद्धा आम्ही पाठीमागच्या दाराला चूल ठेवलेली आहे आणि आम्ही त्याच्यावरतीच पाणी गरम करतो त्या हांड्यामध्ये आणि त्याने अंघोळ केल्याची ना त्याची मजा वेगळीच असते. त्यावर निक्की म्हणते, की आमचं पण गावाला घर आहे ना, त्याच्यात आम्ही माती आणि शेण मिक्स करून ते घराला हे करतो. पाऊस येतो ना, त्या भुसभुशीत मातीचा ते खूप मस्त सुगंध येतो. म्हणजे एवढं सगळं असूनही वाटतं की गावाकडे जाऊन राहावं. त्यावरती डीपी सांगतो की मग हाच तर फरक आहे ना, जगण्यातला आणि कमवण्यातला फरक. तर अशा प्रकारे शहरात राहण्यापेक्षा गावाकडेच खूप जास्त मजा येते, असं यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही याच्याशी सहमत आहात का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.